Problem 1. In triangle ABC, right angle at point B. The ABC right angle at point B, AB 24 cm, BC 7 cm, determine sin A cos A sin C cos C. तर ट्रिग्नॉमेट्री रेशो आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर राईट अँगल ट्रायंगलच्या आपल्याला 3 साइड माहिती पाहिजे. तर थर्ड साइड आपण कशाने फाइंड आउट करू? पायथागोरस थेरमनी. तर बाय पायथागोरस थेरम काय होईल? हायपोटेनियस स्क्वेअर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. AB दिलेला आहे 24चा स्क्वेअर प्लस BC 7चा स्क्वेअर. तर AC स्क्वेअर इज इक्वल टू 24चा स्क्वेअर किती आहे? 576 आणि 7चा स्क्वेअर आहे 49. AC स्क्वेअर याची जर आपण ॲडिशन केली तर 9 आणि 6 15 कॅरी 1, 7 आणि 8 7 आणि 1 8 आणि 4 12 कॅरी 1, 5 आणि 1 6 6 25 आणि AC स्क्वेअर इज इक्वल टू 625. आणि आता टेकिंग स्क्वेअर रूट केलं तर काय होईल? AC इज इक्वल टू 625चं रूट किती आहे? 25. म्हणजे आपल्याला AC साईड कितीची मिळाली? 25ची. आणि आता आपल्याला कोणता रेशो काढायचा आहे? साइन A कॉस A, साइन A कॉस A, त्याच्यानंतर साइन C कॉस C, साइन C आणि कॉस C हे रेशो काढायचे आहे. तर आपण पहिले काढू साइनचा रेशो. साइनचा रेशो काय? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता इथे बघा साइन A साठी अपोजिट साइड कोणती होईल? BC आणि हायपोटेनियस AC. BC अपॉन AC, BC अपॉन AC. आता BC किती आहे? 7 आणि AC 25 म्हणजे 7 अपॉन 25. आता कॉस Aचा रेशो काढायचा आहे. कॉस Aचा काय रेशो? ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस. तर A साठी ॲडजेसंट कोणती होईल? AB आणि हायपोटेनियस AC. AB अपॉन AC, AB अपॉन AC. तर AB आपल्याला दिली आहे 24 आणि AC 25 म्हणजे 24 अपॉन 25. आता आपल्याला रेशो काढायचा आहे साइन Cचा. साइन Cचा काय आहे? साइनचा रेशो अपोजिट अपॉन हायपोटेनियस. तर C अँगल C साठी अपोजिट साइड होऊन जाईल AB आणि हायपोटेनियस AC म्हणजे AB अपॉन AC, AB अपॉन AC. तर AB आपल्याला दिलेली आहे 24 आणि हायपोटेनियस 25. 24 अपॉन 25. त्याच्यानंतर आपल्याला कॉस C काढायचा आहे. कॉस C. कॉस C याचा रेशो काय आहे? ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस. कोणत्या अँगलसाठी? C अँगलसाठी. C अँगलसाठी ॲडजेसंट होईल BC आणि हायपोटेनियस होईल AC. BC अपॉन AC, BC अपॉन AC. आता BC आपल्याला दिलेली आहे 7 आणि हायपोटेनियस AC 25 म्हणजेच 7 अपॉन 25. प्रॉब्लेम 2. इन फिगर 8.13 फाइंड tan P मायनस कॉट R. tan P मायनस R. आता tan Pचा रेशो काय होईल? टॅनचा रेशो आहे
अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड मायनस कॉटचा रेशो आहे ॲडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड. तर आता बघा टॅन पी, पी हा ॲक्यूट अँगल, टॅनचा रेशो अपोजिट अपॉन ॲडजेसंट म्हणजे क्यू आर अपॉन पी क्यू, क्यू आर अपॉन पी क्यू मायनस कॉट आर, आर रेशो कॉटचा रेशो ॲडजेसंट अपॉन अपोजिट, आर ॲडजेसंट अपॉन अपोजिट, तर क्यू आर अपॉन पी क्यू, क्यू आर अपॉन पी क्यू. आता क्यू आर अपॉन पी क्यू मायनस क्यू आर अपॉन पी क्यू याचा आन्सर किती येऊन जाईल 0. म्हणजे राईट अँगल ट्रायंगलनी आपल्याला थर्ड साईड काढायची गरज पडली नाही, आन्सर निघून गेलं. प्रॉब्लेम 3. इफ sin A is equal to 3/4 calculate cos A and tan A. तर साईनचा रेशो दिलेला आहे, cos A आणि tan A फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याला पहिले राईट अँगल ट्रायंगल काढावं लागेल. ABC इज राईट अँगल ॲट पॉईंट B आणि साईनचा रेशो दिलेला आहे 3/4. आपल्याला दिलेला आहे साइन A इज इक्वल टू 3/4 आणि साईनचा रेशो काय अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस 3/4. आता अपोजिट साइन A, अँगल ए साठी अपोजिट साइड कोणती होईल BC आणि हायपोटेनियस AC. तर अपोजिट साइड BC अपॉन हायपोटेनियस AC याचा रेशो दिला आहे आपल्याला 3/4. आणि रेशो कशामध्ये असते कॉमन मल्टिपलमध्ये. तर कॉमन मल्टिपल आपण घेऊन घेऊ K. लेट कॉमन मल्टिपल बी K. कॉमन मल्टिपल K घेतलं तर आपल्याला BC साइड काय मिळेल 3K आणि AC मिळेल 4K. BC इज इक्वल टू 3K आणि AC साइड आपल्याला मिळेल 4K. आता आपल्याला BC साइड मिळाली 3K आणि AC साइड मिळाली 4K. आता आपल्याला पायथागोरस थेरमनी AB साइड काढावं लागेल. बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम काय होईल AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस AC स्क्वेअर. म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस AC स्क्वेअर. आता AB आपल्याला फाइंड आउट करायची आहे. AB स्क्वेअर प्लस BC आपल्याला दिली आहे 3K म्हणजे 3Kचा होल स्क्वेअर प्लस हायपोटेनियस AC किती आहे 4K आहे, 4Kचा होल स्क्वेअर. म्हणजे AB स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 9K स्क्वेअर होईल आणि इथे 4चा स्क्वेअर 16 म्हणजे 16K स्क्वेअर. आता AB स्क्वेअर इज इक्वल टू लेफ्टचा नंबर राईटला गेला तर त्याची साईन चेंज होईल. म्हणजे 16K स्क्वेअर मायनस 9K स्क्वेअर म्हणजे AB स्क्वेअर इज इक्वल टू 16K लाईक टर्म आहे तर 16K स्क्वेअर मायनस 9K स्क्वेअर काय होईल 7K स्क्वेअर. आणि आता टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड तर स्क्वेअर निघाले तर काय होऊन जाईल AB इज इक्वल टू तर 7चं स्क्वेअर रूट माहिती नाही म्हणजे रूट 7 आणि याचा स्क्वेअर कॅन्सल झाला तर काय होईल K. म्हणजे काय मिळेल आपल्याला AB साइड रूट 7K. आणि आता आपल्याला कोणकोणते रेशोज लिहायचे आहे कॉस A आणि टॅन A, कॉस A आणि
टॅन ए. पहिले लिहायचं आहे आपल्याला कॉस ए आणि नंतर लिहायचं आहे आपल्याला टॅन ए. आता कॉस ए, कॉसचं काय आहे रेशो ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. आता इथे ॲडजेसंट साईड कोणती आहे ए बी आणि हायपोटेनियस ए सी. ए बी अपॉन ए सी, ए बी अपॉन ए सी. आता आपल्याला ए बी किती दिली आहे √7k आणि ही ए सी 4k. √7k आणि 4k, √7k आणि 4k. आता k कॅन्सल होऊन जाईल म्हणजे √7 अपॉन 4. त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचा आहे रेशो टॅनचा. टॅनचा काय अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. तर आता ए साठी अपोजिट साईड आणि ॲडजेसंट साईड. तर अपोजिट साईड आहे बी सी आणि ॲडजेसंट साईड आहे ए बी. तर बी सी अपॉन ए बी, बी सी अपॉन ए बी. तर बी सी आपल्याला किती दिलेली आहे 3k आणि ए बी √7k. 3k आणि ए बी आहे √7k. इथे के कॅन्सल झालं तर याचा रेशो काय होईल टॅन एचा 3 अपॉन √7. प्रॉब्लेम 4. गिवन 15 cot A इज इक्वल टू 8. फाइंड साइन ए अँड सॅक ए. तर आपल्याला गिवन काय आहे 15 cot A इज इक्वल टू 8. आता 15 न्यूमरेटरचा नंबर राईट हँड साईडला जाईल तर डिनॉमिनेटरमध्ये जाईल म्हणजे काय होईल cot A इज इक्वल टू 8 अपॉन 15. तर आपल्याला कॉटचा रेशो दिलेला आहे आणि साईनचा आणि सॅकचा रेशो आपल्याला काढायचा आहे. तर कॉटचा रेशो काय असतो ॲडजेसंट साईड अपॉन अपोजिट साईड. तर हा रेशो दिला आहे आपल्याला 8 अपॉन 15. तर याच्यासाठी आपल्याला काढावं लागेल राईट अँगल ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल काढला तर ए हा त्याचा ॲक्यूट अँगल झाला ए बी सी. आता ए अँगलसाठी कॉटचा रेशो काय होईल ॲडजेसंट साईड अपॉन अपोजिट साईड. तर ॲडजेसंट साईड आपली कोणती झाली ए बी आणि अपोजिट साईड आपली झाली बी सी. आणि हा रेशो आपल्याला दिला आहे 8 अपॉन 15. आणि रेशो कशामध्ये असते कॉमन मल्टिपल. तर आपण म्हणू लेट कॉमन मल्टिपल बी के. जर कॉमन मल्टिपल के घेतला तर ए बी आपल्याला काय मिळेल 8k मिळेल आणि बी सी मिळेल आपल्याला 15k. तर ए बी आपल्याला मिळाली 8k, बी सी मिळाली 15k. आता आपल्याला पायथागोरस थेरमनी राईट अँगलची थर्ड साईड म्हणजे ए सी फाइंड आउट करावं लागेल. तर बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. हायपोटेनियस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. हायपोटेनियस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. हायपोटेनियस ए सी आपल्याला काढायची आहे फाइंड आउट करायची आहे. आणि ए बी आपल्याला किती दिली आहे 8k आणि बी सी 15k. ए बी दिलेली आहे 8k याचा होल स्क्वेअर आणि बी सी दिली आहे 15k याचा होल स्क्वेअर. म्हणजेच ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल 8चा स्क्वेअर 64 k स्क्वेअर
आणि 15चा स्क्वेअर 225 225 के स्क्वेअर. म्हणजेच आता AC स्क्वेअर इज इक्वल टू याची ॲडिशन लाईक टर्म आहे. तर 4 आणि 5 9 2 आणि 6 8 आणि 289 के स्क्वेअर. आता काय करावं लागेल, टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. तर स्क्वेअर निघून जाईल. तर AC इज इक्वल टू 289 कितीचा स्क्वेअर आहे, 17चा स्क्वेअर आहे, म्हणजे 17K. तर हायपोटेनियस AC आपल्याला किती मिळाली, 17K मिळाली. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, कोणता रेशो काढायचा आहे, साइन A आणि सॅक A. साइन A आणि सॅक A. साइन A आणि सेक A. तर साइनचा रेशो काय आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता साइन A साठी अपोजिट साइड कोणती आहे, BC आणि हायपोटेनियस AC. BC अपॉन AC. BC अपॉन AC. आता BC आपल्याजवळ किती आहे, 15K आणि AC 17K. 15K आणि 17K. K कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे याचा रेशो होईल 15/17. त्याच्यानंतर आपल्याला काढायचा आहे रेशो सेक A. सेक Aचा रेशो काय आहे, हायपोटेनियस अपॉन ॲडजेसंट साइड. तर हायपोटेनियस अपॉन ॲडजेसंट साइड. तर आपल्याजवळ हायपोटेनियस कोणती साइड आहे, AC आणि ॲडजेसंट AB. AC अपॉन AB. AC अपॉन AB. आता AC आपण किती फाइंड आउट केलं, 17K आणि AB 8K. 17K अपॉन AB आहे 8K. इथे K कॅन्सल झाला. तर किती होईल याचा, सेक Aचा रेशो होऊन जाईल 17/8. प्रॉब्लेम 5 गिवन सेक थीटा इज इक्वल टू 13/12. कॅल्क्युलेट ऑल अदर ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. तर आपल्याला ऑल ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज फाइंड आउट करायचे आहे आणि गिवन काय आहे, सेक थीटा इज इक्वल टू 13/12. आता सेकचा रेशो काय असतो, हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड ॲडजेसंट साइड. हायपोटेनियस अपॉन ॲडजेसंट साइड. आणि हा रेशो आपल्याला दिला आहे 13/12. आता आपल्याला काय करावं लागेल, राईट अँगल ट्रायंगल काढावं लागेल. हा राईट अँगल ट्रायंगल ABC. तर याचा ॲक्यूट अँगल काय दिला आहे, थीटा. तर इथे थीटा लिहून घेऊ. तर ही अपोजिट साइड होईल, ही ॲडजेसंट AB आणि हायपोटेनियस AC होईल. तर आपल्याला सॅकचा रेशो काय आहे, हायपोटेनियस अपॉन ॲडजेसंट. तर हायपोटेनियस कोणती होऊन जाईल, AC आणि ॲडजेसंट साइड AB. आणि हा जो रेशो आहे आपल्याला दिलेला आहे 13/12. आणि रेशो कॉमन मल्टिपलमध्ये असतो. तर आपण कॉमन मल्टिपल काय घेऊ, K. लेट कॉमन मल्टिपल बी K. कॉमन मल्टिपल जर K घेतला तर AC ची लेंथ किती होऊन जाईल, 13K आणि AB ची लेंथ होऊन जाईल 12K. तर AC झाली 13K आणि AB झाली 12K. आता आपल्याला पायथागोरसनी थर्ड साइड काढावं लागेल. पायथागोरस थेरमनी राईट अँगल ट्रायंगल आहे बाय पायथागोरस थेरम. काय होईल, साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. म्हणजे AB स्क्वेअर प्लस
BC स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस AC स्क्वेअर. आता आपल्याला AB किती दिली आहे? 12K. 12Kचा होल स्क्वेअर आणि BC आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि AC दिलेली आहे आपल्याला 13K आणि याचा होल स्क्वेअर. आता 12चा स्क्वेअर किती होऊन जाईल? 144K स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 13चा स्क्वेअर आहे 169K स्क्वेअर. आता आपल्याला BC स्क्वेअर म्हणजे BCची व्हॅल्यू काढायची आहे. तर 44K स्क्वेअरला राईट हँड साईडला घेऊन जाऊ. राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन काय होईल? चेंज. 169K स्क्वेअर मायनस 144K स्क्वेअर. आता BC स्क्वेअर इज इक्वल टू, आता लाईक टर्म आहे सबस्ट्रॅक्शन होऊन जाईल. 9 मायनस 4 किती होऊन जाईल? 5. 6 मायनस 4 टू 25 आणि 1 मायनस 1 0. 25K स्क्वेअर. आणि आता काय करावं लागेल? टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. तर स्क्वेअर स्क्वेअर निघून जाईल म्हणजे BC इज इक्वल टू 25. कशाचा स्क्वेअर रूट आहे? 25चा स्क्वेअर रूट आहे 5 आणि इथे K. म्हणजे BC साईड आपल्याला कितीची मिळाली? 5Kची मिळाली. आणि आता आपल्याला ऑल ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काढायचे आहे. तर कोणकोणते काढायचे आहे? साइन थीटा, नंतर काढायचा आहे कॉस थीटा, नंतर काढायचा आहे टॅन थीटा, नंतर काढायचा आहे कॉट थीटा, सेक थीटा गिवन आहे, नंतर काढायचा आहे कोसेक थीटा. आता बघा साइन थीटाचा जो रेशो आहे तो काय आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. काय आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. तर आता अपोजिट साइड कोणती आहे? BC आहे आणि हायपोटेनियस AC. BC अपॉन AC. BC अपॉन AC. आता BC आपण किती काढली? 5K आणि AC किती आहे? 13K. 5K अपॉन 13K. K कॅन्सल झालं तर किती होईल? रेशो साइन थीटाचा 5 अपॉन 13. त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचा आहे कॉस थीटा. कॉस थीटा काय आहे? ॲडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. तर ॲडजेसंट साइड काय आहे? AB आणि हायपोटेनियस AC. AB अपॉन AC. AB अपॉन AC. तर AB आपल्याला किती दिली आहे? 12K आणि AC 13K. AB 12K आणि AC 13K. K कॅन्सल झालं तर कॉस थीटाचा रेशो होईल 12 अपॉन 13. आता आपल्याला रेशो काढायचा आहे टॅन थीटाचा. टॅन थीटाचा रेशो काय? अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड. आता अपोजिट साइड आपल्याला काय दिली आहे? BC आणि ॲडजेसंट साइड AB. अपोजिट साइड BC, ॲडजेसंट साइड AB. तर अपोजिट साइड 5K आणि AB 12K. 5K आणि AB दिली आहे 12K. K कॅन्सल झालं, याचा रेशो होईल 5 अपॉन 12. त्याच्यानंतर कॉट काढायचा आहे. कॉट टॅनच्या इनवर्स असते म्हणजे त्याचा रेशो काय होईल? ॲडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड. तर ॲडजेसंट साइड वर जाईल म्हणजे AB अपॉन BC. आता AB आपल्याला किती गिवन आहे? 12K आणि BC 5K. 12K अपॉन
5K. के कॅन्सल होईल म्हणजे याचा कॉट थिटाचा रेशो 12/5. आता आपल्याला काढायचा आहे रेशो कोसेक थिटा. कोसेक थिटाचं काय आहे रेशो हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. तर हायपोटेनियस काय आहे AC आहे आणि अपोजिट साइड BC आहे. AC अपॉन BC. तर AC आपल्याला दिलेली आहे 13K आणि BC 5K. 13K अपॉन 5K. 13K अपॉन 5K. के कॅन्सल झालं म्हणजे 13/5. तर कोसेक थिटाचा रेशो झाला 13/5.